श्री स्वामी समर्थ. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामीसूत नेनती. स्वामीसुताचे जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमानी. नाना प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहीचे. ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसूत मुंबई माझे वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता काठीमापुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामीसुता, परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली, स्वामीमूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसूत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामीसूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारला. मना माझी धरुणी कामना, कोणती हितांची दर्शना. त्यांची समर्थ करती आज्ञा, सुताकडे जावयासी. स्वामीसूतही त्यांप्रती मनातील खून सांगती. ऐकोणी जनचकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसूत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेण्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसरी. या त्या साधुते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुणी उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसूत रात्रंदिस समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामीसूत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामीसूत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी, स्वामीविन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काई. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी. असो मग स्वामीसूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसूत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोणी विनवीत समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसूत त्या सांगती, आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलतसे. मग सांगती समर्थ, त्यासी घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित. कोणी तरी जाऊनी तथापि स्वामीसूत पाही.
अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुनी यथार्थ ठेवली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली, आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करुनी, परी गंध न लावती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकोणी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थांते, सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांते तारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी, उल्लंघले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढुनी बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भैवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परसोत सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगवत चरण अर्पणाय मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.